नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. संगीताज रेसिपी हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. मी आज नाश्त्यासाठी इडली सांबर चटणी बनवत आहे. इडलीसाठी लागणारं जे पीठ आहे ते मी अगोदरच भिजवून ठेवलं होतं. त्यासाठी मी तांदूळ आणि उडीद डाळ वापरली आहे. मी आता इडली कुकरला लावते. सर्वप्रथम आपण भांड्याला तेल लावून घेऊया. थोडं त्यात पीठ भरूया. आपली इडली होती तोपर्यंत आपण इकडे चटणीची तयारी करूया. चटणीला लागणारं साहित्य: खोबरं, मिरची, पुदिना, कोथिंबीर, भाजलेले शेंगदाणे. आता हे आपण सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेऊया. चटणीला फोडणी देऊन घेऊ. फोडणीसाठी लागणारं साहित्य: मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिंग. ताक किंवा दही पण चालेल. चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर. आता आपण सांबार बनवूया. सांबारसाठी मी डाळ ही अगोदरच शिजवून घेतली होती. त्यातच मी भाज्याही शिजवल्या होत्या. शेवगा माझ्याकडे नव्हता म्हणून मी तो काय घातला नाही आहे. हां, मला सांगायचंच राहिलं, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. डाळ मी थोडीशी फेटून घेत आहे. ही पहा, डाळ आपली अशी दिसत आहे. सांबारला फोडणी देण्यासाठी लागणारं साहित्य: मोहरी, जिरं, कढीपत्ता, ओलं खोबरं, कोथिंबीर. आता आपण तेल टाकून घेऊया. जिरं, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर आणि ओलं खोबरं. सांबार मसाला: कांदा लसूण मसाला, हळद, हिंग. मीठ आणि चवीपुरती थोडीशी साखर टाकूया, जेणेकरून सांबारला छान टेस्ट येते. सांबारला छान अशी उकळी आली की आपलं सांबार तयार होऊन जाईल आणि आपली इडली पण आता रेडी झाली आहे. हे पहा, मी तुम्हाला इडली काढून दाखवत आहे. बघा किती छान अशी फुगली आहे. मस्त लुसलुशीत झाली आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट अवश्य करा.